मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, एक 20 तारीख तुमच्या ध्यानात असेल, 20 जुलै, जंतर मंतर दिल्ली. मंडळी, त्या दिवसापासून त्या तारखेपासून जे काही त्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवर घडलं, पोलिसांचा लाठीमार झाला, अश्रुधूर सोडले, पॅलेट गन चालवले आणि जणू काही भाजपाला असं वाटत होतं गेल्या 12 वर्षापासून की हम करे सो कायदा, आम्ही म्हणेल तेच या देशात होणार आहे. पण हे अख्खं त्यांचे मनसुबे जेएनझीने, कॉक्रोच जनता पार्टीने उलथवून टाकले मंडळी. आणि त्या दिवसापासून अनेक ठिकाणी अनेक विषयात भाजपाने आता एक नवी दिशा दाखवायला सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पहिलाच 20 जुलै नंतर 15 ऑगस्ट जो आला, स्वातंत्र्य दिन, आपला 80वा स्वातंत्र्य दिन, त्या दिवशी जे लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी भाषण केलं, त्या भाषणामध्ये त्यांनी दिमागी नक्सल हा शब्द वापरला. तो केवळ जेएनझीसाठी होता, कॉक्रोच जनता पार्टीसाठी होता, अभिजित दिपकेंसाठी होता, सौरभ दाससाठी होता, आशुतोष रांकासाठी होता आणि जे काही असतील ते त्यांचे सवंगडी. तर मंडळी, त्या दिवसापासून पूर्ण चित्र बदललेलं आहे आणि भाजपा बॅकफुटवर आलेली आहे, भाजपा घाबरलेली आहे. त्याचं कारण असं की साहेबांनी अनेक वर्ष साहेब कुठल्याही अडचणींना, कुठल्याही आंदोलनाला सामोरे गेलेले नाही. साहेब म्हणजे आपले आप्पाजी, मोदी आप्पा. आणि मोदी आप्पांनी डायरेक्ट मोबाईल फोन घेऊन रीलच बनवून टाकली आणि ती रील मिलियनमध्ये त्यांची व्हायरलही झाली आणि त्या रीलवरती मीम्सही झाल्या, चेष्टा झाली, टिंगलटवाळी झाली की फ्रेम बरोबर नव्हती वगैरे वगैरे, जे काय असेल ते. ठीक आहे मंडळी, आता तुम्हाला नवीन बातमी सांगतो मंडळी की जेव्हा जहाज बुडत असते ना, तेव्हा सगळ्यात पहिले ते उंदीर पडायला लागतात त्यातून. किंवा आणखी एखादं उदाहरण घ्यायचं झाल्यास, तुम्ही एखादं घर रिकामं करा, खाली करा, शिफ्ट करा कुठे, नवीन घरात तुम्ही चालले असाल, तुम्हाला आठवत असेल जुनं घर जेव्हा आपण खाली करतो, रिकामं करतो, तेव्हा जेव्हा रिकामं करण्याचा आवाज सर्वात आधी उंदरांना येत असतो, उंदीरांना. ते उंदीर पडायला लागतात. तर अशी भाजपाची गंमत आता झाली आहे मंडळी. बघा, या देशातले उद्योगपती, या देशातले संस्थाचालक, ज्यांना ज्यांना सरकारची, शासनाची गरज भासत असते, काही कागदपत्रांसाठी, काही उलटे कामं करण्यासाठी, काही काळबिरं करण्यासाठी त्यांना शासनाची गरज लागत असते, तर ते जे शासन असलं सत्तेवर, त्या शासनाच्या दिशेने ते सगळे उंदीर पडायला लागतात मंडळी आणि आपापलं भलं करतात. ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसचं सरकार असो, बीजेपीचं असो किंवा कुठलंही सरकार आता येऊ. सर्वात आधी स्टेटमेंट दिलं रामदेव बाबाजींनी. 15 ऑगस्ट नंतर घाबरले ते. त्यांना त्यांची पतंजली चालवायची आहे, त्यांना पतंजलीची पतंग उडवायची आहे. ती पतंजलीची पतंग त्यांची जी सर्वात उंच उडाली, ती उडाली मंडळी 2014 नंतर. जशी सत्ता भाजपाची आली, त्या आधी रामदेव बाबा अनेकदा ओरडायचे की 15 रुपये लिटर पेट्रोल मिलेगा, 30 रुपये लिटर पेट्रोल मिलेगा. सगळे साले फोकलट, नाटकी, ड्रामेबाज. आणि आपल्या पतंजलीचं भलं केलं. सगळ्या मेन स्ट्रीम मीडियाच्या खाली तुम्ही स्ट्रीप पतंजलीची पाहिली असेल आणि भरमसाठ पैसा टीव्हीला मिळाला, भरमसाठ पैसा शासनाला मिळाला. आणि अशा अनेक कंपन्या, पतंजलीच नाही फक्त, आपले हे अंबानी बाबा असेल, अडाणी बाबा असेल, सगळे. पण मंडळी, आता उंदीर पळायला लागले आहेत. भाजपाची उलटी गिनती 20 जुलैपासून सुरू झाली, हे तुम्ही पुन्हा ध्यानात घ्या मंडळी. आणि भाजपाच्या इंटरनली कार्यकारिणीमध्ये, पार्लमेंटरी बोर्ड पासून तर अनेक त्यांच्या जे काही त्यांचे ऑर्गनायझेशन्स असतील, त्या सगळ्यामध्ये त्यांनी बदल करायला सुरुवात केलेली आहे. आजची ही ताजी बातमी आहे मंडळी, ध्यानात ठेवा. अनेक ठिकाणी त्यांनी जुन्या लोकांना मार्गदर्शन मंडळात टाकण्याचं ठरवलेलं आहे, नवीन मुलांना चान्स देण्याचं ठरवलेलं आहे. ब्रेकिंग बातमी आहे. ज्या भाजपाने आपल्या जुन्या सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना वाढीत टाकलं होतं, अडगळीत फेकलं होतं, कारण त्यांना पक्षवाढीसाठी, त्यांना या सगळ्या आलतू फालतू विषय करण्यासाठी त्यांना पक्ष तोडायचे होते, पक्ष फोडायचे होते, कुणाला मित्र बनवायचं होतं, त्या मित्रांना काम झालं की त्यांना फेकून द्यायचं होतं, असे सगळे त्यांनी धंदे केले. आणि 12 वर्षात अहंकार त्यांचा आकाशाला भिडला होता मंडळी, अतिशय आकाशाला. पण बघा ना मंडळी, कुठं ना कुठं, कुठल्या रूपाने, अभिजित दिपकेंच्या रूपाने, कॉक्रोचच्या रूपाने, सूर्यकांत यांनी कॉक्रोच म्हटलं, काय जे काही झालं असेल ते झालं असेल, पण त्यातून ही सगळी घटना घडली आणि अपघाताने हा कॉक्रोच जनता पार्टी पक्ष जन्माला आला. आणि आता त्यांची कार्यकारिणी स्थापन झाली. कशाची? कॉक्रोच जनता पार्टीची. त्यांचं संभाजीनगरला त्यांची पत्रकार परिषद झाली होती. त्यानंतर त्यांनी व्हॉलेंटिअरची मीटिंग दिल्लीला घेतली, अशी माहिती आहे. आणि आता देशभरात सर्वात आधी ते क्या बोलती पब्लिक या बॅनरखाली ते सगळं कॅम्पेन त्यांचं चालवणार आहे, त्यांचा प्रचार ते करणार आहे आणि लोकांचे प्रश्न जाणून घेणार आहे. त्यापैकी अभिजित दिपकेंनी 15 ऑगस्ट या दिवशी अभिजित दिपकेंनी आपल्या एरियामध्ये वेगवेगळ्या लोकांनी, सौरभ दासनी किंवा आशुतोष रांकानी आपापल्या परिसरामध्ये स्कूल ठीक करो हे अभियान सुरू केलेलं आहे. आणि तुटलेल्या काचा, ते फुटलेले त्यांचे ते सगळे दारं त्या शाळांचे, आणि वॉशरूम मुलांसाठी नाही,
आणि इकडे बाबाजी लाल किल्ल्यावरून काहीतरी खूप वेगवेगळं खूप बाताळ्या हाकलत होते. त्यांनी मग उलटा झेंडा काय लावला त्याची चर्चा झाली. त्यानंतर त्यांच्या टेलिप्रॉम्प्टरची चर्चा झाली की टेलिप्रॉम्प्टरशिवाय बाबाजी एक शब्दही आप्पाजी बोलू शकत नाही वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर लगेच मग ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठे झेंडावंदन केलं, तिथे कार्यक्रम झाला, तर तिथे एका प्रोफेशनल सिंगरने त्यांच्याकडे माईक दिला. तो म्हणे आय वतन तेरे लिए ते गाणं होतं, हम जिएंगे और मरेंगे आय वतन तेरे लिए. मग तुरंत माईक दिला फडणवीसांजवळून. फडणवीस म्हणाले की आय सनम तेरे लिए. वतनच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सनम करून टाकलं. त्याच्यावरती चर्चा, त्याची टिंगलटवाडी. त्यानंतर मंडळी अनेक ठिकाणी झेंडा बरोबर फडकल्या गेला नाही. वेगवेगळे कारण विचित्र. एका ठिकाणी भाजपाचा झेंडा, तिरंग्याच्या ऐवजी भाजपाचा झेंडा त्यांनी ध्वज फडकवला. त्यानंतर ते कोणते आपले महान काय म्हणतात बाबा, त्यांना बजरंगबली म्हणतात भाजपाचे, त्यांना संकटमोचक की काय संकटमोचन काय आहे ते, गिरीश महाजन साहेब फेटा बिटा बांधून यवतमाळला पोचले आपल्या पक्षातर्फे, आपल्या सरकारतर्फे झेंडावंदन करायला. आणि तिथे त्यांना कितवा हा सॉरी जरा बरं नाही हल्ली, हा कितवा स्वातंत्र्य दिन आहे हेच त्यांना ठाऊक नाही. ते शेजारच्या एका महिला कार्यकर्त्याला विचारत्या हा कितवा स्वातंत्र्य दिन आहे, 79वा 69वा काहीतरी ऐकू आलं. त्याच्यानंतर मग त्यांना सांगितलं 80वा. अच्छा 80वा आहे. म्हणजे इथून तयारी आहे लोकांची मंडळी. याचं कारण तुम्हाला सांगतो. सॉरी माफ करा. देशसेवेसाठी हे लोक आलेच नाही मंडळी. हे मुळातच लुटण्यासाठी आले, हे खाण्यासाठी आले, हे या देशाचं या राज्याचं वाटोळं करण्यासाठी आले मंडळी. आणि ह्या सगळ्या गमती जमती घडल्या आणि तात्काळ कार्यकारिणीमध्ये फेरबदल करायला सुरुवात केली भाजपाने आणि दणान गेले आहे. 2029ची निवडणूक पुढे आहे आणि त्यांना तर बापा 50 वर्ष पुढची सत्ता त्यांचीच पाहिजे आहे, हवी आहे. जेनजी त्यांना हे शक्य होऊ देणार नाही. त्याचं कारण असं मंडळी, जेनजी अर्थातच कॉक्रोच जनता पार्टी ही निवडणूक आयोगाकडे काही रजिस्टर्ड नाही, निवडणूक लढवणार नाही असे त्यांनी सांगितलं. आम्ही जनतेत राहून कामं करू, लोकांचे कामं करवून घेऊ सरकारकडून. पण आजपर्यंतचा जो अहंकार होता आपल्या आप्पाजींचा, बाबाजींचा, शहासाहेबांचा, जे काय असेल ते आपले देवरावजी यांचा, हा सगळा अहंकार आता जरा खाली यायला लागलेला आहे आणि फेरबदल होणार आहे कार्यकारिणीमध्ये भाजपाच्या. अनेक बिचारे सतरंजा उचलणारे होते, त्यांचंही आता त्यांनाही मार्गदर्शन मंडळात टाकते की अशी कथा झाली. त्यानंतर दुसरा मुद्दा शिवसेनेचा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे अशा पद्धतीचा नरेटिव्ह म्हणण्यापेक्षा रिअल ती गोष्ट आता घडत आहे. कपिल सिब्बल हे प्रभावीपणे त्यांची बाजू मांडतायत आणि ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. तुम्ही कमेंट्स जर माझ्या सगळ्या जेवढे मी व्हिडिओज केले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती किंवा या शिवसेनेच्या खटल्यावरती, शिवसेना क्रायसिसवरती, शिवसेना सिम्बॉल हिअरिंगवरती जितके मी व्हिडिओज केले त्या खालच्या सगळ्या कमेंट्स वाचा मंडळी तुम्ही. छोटं लेकरूही म्हणेल की शिवसेना उद्धव साहेबांची आहे. तर आता लोक एकीकडे बोलतायत की शिवसेना जर उद्धव साहेब ठाकरेंकडे गेली तर शिंदेचं काय होणार, आणि मित्रांना मित्र बनवतात आणि मित्रांना केराच्या टोपलीत फेकून देतात. हा अनुभव, हा इतिहास भाजपाचा राहिलेला आहे. जेवढेही त्यांनी मित्र बनवले या 12 वर्षात, त्या सगळ्या मित्रांना त्यांनी कशा कशा प्रकारे दगे फटके केले हे तुम्हाला माहिती आहे. शिवसेनेसोबतच त्यांनी केला विषय हा सगळा. त्यानंतर सुरत गुवाहाटी घडलं. पण आता माफ करा, शिंदे साहेबांची देखील पंचायत होणार असं लोक बोलतायत. त्यांचा मनसुबा होता की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं पुन्हा एकदा, पण मुख्यमंत्री आता शिंदेंना होऊ देणार नाही असं लोक बोलतायत. अशी आतली बातमी आहे, अशी माहिती आहे, असं ऑब्झर्वेशन आहे की शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळणार नाही. आणि शिंदे साहेबांचं बोट जे धरलेलं होतं भाजपने, फडणवीस साहेबांनी, देवाभाऊंनी, ते बोट सोडण्याची वेळ आलेली आहे आता. ना घरका ना घाटका, ना इधर भी ना उधर भी अशी गत शिंदे साहेबांची होणार असं लोक बोलतायत. कारण शिवसेना जर उद्धव ठाकरेंकडे गेली, समजा चिन्ह गोठवलं किंवा नाही गोठवलं, जे काही घडेल ते घडेल, पण मात्र अस्तित्व शिंदे साहेबांना टिकवणं माफ करा हे फार कठीण जाणार आहे मंडळी. तर अशी सगळी गंमत आहे मंडळी. तर आजची ही नवीन ताजी बातमी आहे पुण्यावरून की ब्रेकिंग, राहुल कुलकर्णींचा मी एक व्हिडिओ ऐकला की भाजपाच्या आतमध्ये, कारण की फार खलबली उडालेली आहे. बघा, जसे दिवस वाईट यायला लागतात ना मंडळी, उंदीर पळायला लागतात. RSSचे ते आप्पाजी कोण, ते मोहन भागवत, त्यांनीही भाषण दिलं की त्यांनी भाषणात म्हटलं भाजपाला काही नसीहत दिली वगैरे. त्यांचे तर ते
ते दलबदलूपणा त्यांचा असतो, तो बाहेरून वेगळं आतून वेगळं असं काही असतं. त्या RSS वर काही लोकांचा विश्वास नाही, त्या मोहन भागवतांच्या भाषणांवरती विश्वास नाही. ते 6 महिन्यापूर्वी काही वेगळं बोलतात, मग 4 महिन्यांनी काही वेगळं बोलतात, मग कधी काही वेगळं बोलतात, कधी काही वेगळं बोलतात. त्या रजिस्ट्रेशनवरती RSSचं झालं होतं की त्याची नोंदणी नाही, त्याच्यावरती मग काहीतरी ते फापट पसारा आपला मांडतात आपल्या शुद्ध भाषेमध्ये. अशा प्रकारचा त्यांचा सगळा विषय आहे. तर त्यांनी काढता पाय घेतला असं दाखवलं लोकांना. आणि रामदेव बाबा तर दलबदलू आहे, ते तर जिधर दाढीवाले बाबा वा एक आख इधर उधर भागते रहते हो. तर त्यांनी आता म्हणजे भाजपाच्या विरोधात बयान दिलं आणि अनेक छोटे छोटे कार्यकर्ते भाजपाच्या विरोधात बोलत आहेत. ज्या भाजपाच्या कार्यालयांमध्ये त्यांनी सतरंजा अनेक वर्षे उचलल्या, कार्यक्रमांमध्ये, इव्हेंट्समध्ये, अशी सगळी गंमत सुरू आहे. म्हणजे आता जो अजेंडा हिंदू मुसलमानांपासून सुरू झाला होता, हिंदू मुस्लिम हा मेन मुद्दा होता, राम मंदिर हा मेन मुद्दा होता, चोरीमुळे राम मंदिराचा मुद्दा बेपत्ता झाला आहे. राम मंदिराचा मुद्दा आता मंदिर बांधला त्या दिवशीच तो हातातून निसटला होता, पण आता चोरी झाल्यामुळे तो आणखीनच हातातून निसटलेला आहे. त्यामुळे आता हिंदू मुसलमान किती दिवस करणार, तोही एक सगळा पोपट झालेला आहे मंडळी. कारण की हिंदू मुसलमान मुद्दा आता संपण्याच्या मार्गावर आहे. आता दुसरा मुद्दा कोणता, तर आता काही मुद्दे नाही मंडळी. आता बस जेनझीची मनमर्जी सांभाळण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. त्यामुळे आता भाजपची जेनझी उभी करेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला वाव मिळेल, कार्यकारिणीत त्यांना सुद्धा घेण्यात येईल, असं सगळं होईल मंडळी. त्यानंतर लागलीच अनेक प्रकरणं घडले. मोदींचे काही विषय झाले, शहांचे विषय झाले, ते संसदेत आले नाही आता या अधिवेशनाच्या काळात. त्यामुळे त्यांनी पळापळी केली म्हणून त्यांच्यावरती टीका राहुल गांधींनी केली. त्यानंतर अनेक प्रकरणं घडले. नितीन गडकरींचं इथेनॉलचं प्रकरण सध्या ताजंच आहे, ते तर त्याला सध्या उकडी फुटलेली आहे, तो एक विषय आहे. त्यामुळे भाजपा जिकडून तिकडून बॅकफूटवर यायला लागली आहे मंडळी. आणि हे एकनाथ शिंदेचं प्रकरण, हेही जे मदत केली होती भाजपने शिंदे साहेबांना, त्यांनी आता टाटाबाय शिंदे साहेबांना टाटाबाय करायला सुरुवात केलेली आहे. आणि शिंदे साहेबांना आता गुड बाय म्हणण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. भाऊ तुम तुम्हारा देखो, हम हमारा देखते अभी, अशी सगळी गोष्ट झालेली आहे मंडळी. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उंदीर पडायला लागले, आणखी कुठले उंदीर पडायला लागले आहेत ते लक्षात घ्या. आणि वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे स्टेटमेंट्स भाजपचे फार हास्यास्पद सगळी गंमत गोष्ट झालेली आहे मंडळी. अतिशय हुशार पार्टी, चाणाक्ष पक्ष, सुसंस्कृत समजणारा पक्ष अनेक मूर्खांना, अनेक गुंडांना पक्षात घेतल्यामुळे पक्ष अशा प्रकारे बदनाम होतो मंडळी. त्यामुळे भाजपने फार चूक केली, फार घाई केली. भाजपने हळूहळू खायला हवं होतं, एकदमच त्यांनी घाई केली. आणि बस 2014 मध्ये जसा काही देश स्वातंत्र्य झाला, ते कंगना रनौत सारख्या मूर्ख बायका त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतल्या, त्यांना पदं दिलेत. भाजपचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. बघा, आतमध्ये चिंतन जेव्हा भाजपचं होत असेल ना, तेव्हा ही मंडळी बोलत असेल, बे यार सब गलत हो गया, बेकार हो गया. जुन्या लोकांना अपडेट टाकला आणि नवीन पंची त्यांनी घेतले, साले बरबटलेले, कुठल्या कोणत्या भ्रष्टाचाराने बरबटलेले, कोणी बलात्कारी, तर कोणी व्यभिचारी, तर कोणी 2 नंबरी, तर कोणी 3 नंबरी, असे सगळे लोक त्यांनी भाजपात बेमुरवतपणे घेतले पक्षाचा विस्तार करण्याच्या चक्करमध्ये. ते त्यांच्या आता अंगलट आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते कळवा मंडळी. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी. जर फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मंडळी. आणि भरभरून लाईक ठोका. असंच प्रेम ठेवा. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.